आबा बया मी निघालीच होती का माझी आई म्हणते मला बी घेऊन चालते सोबत तेतवरी, म्हणून आईले घेऊन निघालो तेतवरी. जी माझी आज टेन्शन मध्ये दिसून राहिली होती का बरं झालं बाप्पा, आज बस स्टॉपवर गेलो तर पटकनारी गाडी भेटली. आजकाल गाडी भेटत आहे पण जागाच नाही भेटत गाडी मध्ये बसाले, म्हणून आम्हाला उभं जावं लागते. मग मी तेथून पोहोचलो पडोली मध्ये. कोण भक्कम होतो ना, एक आबाजीच्या ऑटो मध्ये जाऊन बसून गेलो चुपचाप. बा पाहत होतो बस दिसली मले. आता या बसले पा कशी थांबवतो, रुक जा अशी कशी थांबत नाही, पार थांबवून बसूनच गेली का मी पटकनारी. बस आपल्यासाठी थांबली तर राणीवाणी फिलिंग येते, काय म्हणा तुम्ही. आता मी विचार केलो भद्रावती येते तोपर्यंत झोपून घेतो, पण झोप काही येत नव्हती मले. आबा भद्रावती मध्ये पोहोचून पाहत होतो मस्त जोरानं पाणी येत होता का रोदो. बरोबर आहे, मी याच्या अगोदर भद्रावती पुरी साफ करत होते ना. मी वाट पाहून राहिलो होतो आपल्या मित्रींची. मित्रीण काही याचं नावच नाही घेत होती. काय होय ते भद्रावती मध्ये मोठे मोठे खड्डे. मी म्हणलो आमच्या घुगुस मध्येच आहे करे, भद्रावती मध्ये बी मोठे मोठे खड्डे आहे. एवढं चांगलं बस स्टँड ना गड्डे पा कसे मोठे मोठे. ते लागला मस्त पाणी. या मैत्रिणीची वाट पाहू अजून दुसऱ्या ऑटो मध्ये मला जागा भेटली तर बसून गेलो. काकाजीले जय भीम करून निघालो. मला माझ्या मैत्रिणी कामना धंद्याच्या यांच्या गाडीमध्ये तेलच नाही राहत. 10 वेळा त्या पेट्रोल पंपवर येते तेल टाकाले. काय होते तर जोरात पाणी लागलं होतं ना, आम्ही कसे वल्ले चिप होऊन गेलो बाप्पा. तरी आम्ही पावसाला भेट नाही ना, कोणत्याच गोष्टीला भेट नाही, तरी आलो एवढं वल्ले चिप होऊन. काय खरं ना, आता मायची मस्त लाता खाणार आहो. तिले पाहणं मस्त खुशी होते वल्ले झाल्यावर. तिनं तर पक्की आंघोळच केली.